बारामतीमधनं निवडणूक न लढवण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूरमधनं लढण्याची शक्यता आहे। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। तिथे अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार अशी लढत होण्याची आता शक्यता आहे। शिरूर मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे, अशी माहिती पक्षातल्या सूत्रांनी दिली आहे। मंत्रिपद लांबच, आमदारच कसे होतात ते मी पाहतोच, असा इशारा अजित पवार यांनी अशोक पवार यांना दिला होता। या पार्श्वभूमीवर अजित पवार शिरूरमधनं रिंगणात उतरल्यास अशोक पवार यांच्या पुढे मोठं आव्हान उभं राहील। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, शिरूरमधनं अजित पवार निवडणूक लढवणार असे संकेत मिळत आहेत, किती तथ्य? वास्तविकतेत बारामतीतून निवडणूक लढवण्यासाठी आपण फारसे इच्छुक नसल्याचे वारंवार संकेत अजित पवारांकडून दिले जात आहेत। मग अजित पवार विधानसभेची निवडणूक लढवणार कुठून? पहिल्यांदा चर्चा सुरू झाली ती चिंचवड विधानसभा मतदारसंघातून। अर्थात एका चिंचवड या मतदारसंघावर भाजपाचे विद्यमान आमदार आहेत, तसंच महापालिकेवर सुद्धा भाजपाचं वर्चस्व आहे। अशा परिस्थितीत अजित पवारांसाठी तिकीट दिलं जाईल का, याविषयी शंका आहे। दुसरीकडे मात्र शिरूर मतदारसंघामध्ये भाजपाचे माजी आमदार बाबूराव पाचरणे हे होते, कालांतराने तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार जिंकून आले। सतत तिथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा एक राजकीय संघर्ष आहे। अशा परिस्थितीत अशोक पवार हे आता शरद पवारांबरोबर आहेत, त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून जर अजित पवार उभे राहिले तर भाजपाची ताकद मूळ असलेली प्लस अजित पवारांच्या स्वतःचे नातेगोते आणि स्वतःचे असणारं वर्चस्व या माध्यमातून कदाचित संबंधित मतदारसंघ हा अधिक सोयीस्कर असू शकतो, यासाठी अजित पवारांकडून या मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे। अर्थात शिरूरमधूनच निवडणूक लढवण्याचं निश्चित झालंय असं नाही। या वेगवेगळ्या मतदारसंघाची चाचपणी करत असताना अजित पवार बारामती मधल्या जनतेची सुद्धा मतं जाणून घेत आहेत। कदाचित जर दोन तरुण नवीन उमेदवार चेहरा म्हणून प्रतिस्पर्धी अजित पवार असेल तर अजित पवार स्वतः निवडणुकीत अंतिम क्षणाला स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकतात। तोटच तरी शिरूर या मतदारसंघाची सुद्धा चाचपणी अजित पवारांकडून सुरू असल्याची माहिती उपलब्ध होती। अगदी सागर, पार्थ पवार यांच्यासाठी हा निर्णय घेतला जातोय का? वास्तविकतेत सध्या या मतदारसंघातून पार्थ पवारांच्या ऐवजी जय पवार, जे पार्थ पवारांचे लहान भाऊ आहेत आणि अजित पवारांचे दुसरा मुलगा आहे, ते गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघामध्ये तयारी करतायत। अर्थात अजित पवारांचे सख्खे भाऊ असणारे चा मुलगा जो आहे पुतण्यास म्हणजे अजित पवारांचा, तिथून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून तयारी करतायत। अशा परिस्थितीमध्ये परत एकदा पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष या बारामती या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकतो असं म्हटलं जातं। नवीन तरुण उमेदवार प्रतिस्पर्धी असताना अजित पवार स्वतःच्या एका मुलाला आधीच लोकसभेमध्ये 2014ला पराभव स्वीकारला होता। त्यानंतर परत एकदा अशा स्वरूपाचं सामोरे जातील का, याविषयी एक शंका आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच अजित पवारांना इतकी मोठी रिस्क घेण्याची वेळ आहे का? तर तसा विचार करूनच मग अजित पवार बारामतीतून स्वतःच्या मुलाला उभा करतील, अथवा शेवटच्या क्षणाला कदाचित अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।